काही भयानक आणि बेसरता या खंडाळाच्या बकलाप्यारंडात या भीषणाचं वस्तीस्थान या भीषणाला स्वसमर्थनं या बकलाप्यारण्याची एक चक्रनगरी स्थापन केली आहे आणि आज मी आनंदात एक चक्रनगरीत वावरतो आहे. पण कथा कालच्या प्रसंगाची आठवण झाली की मस्तक घबरावून जात आहे आणि तो प्रसंग कोणता असेल तर माझे पिताजी बकासूर या माझ्या पित्याचा घात त्या पांडवांनी कपटाने केला आहे. त्या पांडवांचा माती सूड केव्हा होईल या एकाच गोष्टीचा विचार करतो आहे. पण ऐकला एक दिवस माझ्या जीवनात उतरे की त्या सारा पांडवांचा सेवक करी आणि माझ्या पित्याचा घात केला त्याचा सुरतांचा माथी उभे. हा काय प्रकार हा घोड्यांचा ताफांचा आवाज येतो आहे. तो अश्व या तिसऱ्या राज्यात प्रवेश करतोय. पाहूया हा अश्व कुणाचा येतो. अश्व ज्या राज्यात गेला त्या राजकर्त्याने पत्रिका वाचून पाहिली आणि ते पांडवांना शरण आले. त्यांना मदत या पांडव वीराने केली. पण पत्रिका वाचून ज्याला शाम करणं अश्वबंधन केला त्याच्या बेताची पायदळी घालून त्याच्या बेतावर नाचण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या सानिध्यात पांडवीर माझ्याच प्रमाणात केवळ संशयित झाले. तर सूर्योदयावर शामकर्णा श्वाचं पूजन केलं. ब्राह्मणाला यथाशक्ती यथा दान दिली.
शाम कर्णाश्वाला गती दिली, पण मार्गात चक्रीवादळ निर्माण झालं आणि त्या वादात आमचा शाम कर्ण अश्व एकाएकी दिसेनासा झाला. माझ्या बाबतीत असं घडलं, पण माझ्या सानिध्यात सारे सैनिक, सारे बाळी यांच्या बाबतीत काय घडलं असेल? अश्वरक्षणाची थोर जबाबदारी आम्ही माती घेतली आणि अश्वाचं संरक्षण करण्यासाठी अश्वाच्या मागून एक सारखे आम्ही फिरतो आहोत. पण आजच्या दिवशी घडला प्रकार तो वेगळा. या घंटाट रण्यात एका दाट धुका पसरावा तद्वत परिस्थिती निर्माण झाली आणि अश्व एकाएकी दिसेनासा झाला. म्हणून आमच्या सानिध्यात असणारे काही जण त्यातील एकमेकांना विचारपूस करावी म्हणून मी इथपर्यंत आलोय. मेघवर्णा, कोण काका? आपल्या चरणी शतशः प्रणाम. आशीर्वाद सदैव पाठीसाहेब. पण मेघवर्णा मला सांग, अरे तुम्हाला नमस्कार केला, मी तुला आशीर्वाद दिला, पण आमच्या नित्य निर्माच्या कर्तव्याला आज खंड पडलाय रे. याच गोष्टीचा मी विचार करतोय काका. म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याजवळ मागावं म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो. माझ्या अश्व कुठं गेला माहित नाही. जे घडलंय तेच आपल्या बाबतीत घडलं. हा मेघवर्णा, मग पहा काका, जेव्हा जेव्हा पांडवांना मार्गात अडथळे आले तेव्हा तेव्हा आमचे मार्गदर्शक, आमचे श्रेष्ठ दादा ठरले. याच्यासाठी आपण आजवरपर्यंत जाणं योग्य आहे. हा म्हणजे माझ्या काकांपर्यंत. मेघवर्णा, जर आम्हाला मार्ग मिळत नसेल तर काकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे. मग चल, वेळ नको. चल, ये माझ्या समोर ये. हे पांडवाच्या देईच्या देवा गोपाल कृष्ण, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी या धनुधरी पार्थाचे शतशः प्रणाम. भगवंता, शतशः प्रणाम. हे देवा, तुझ्या दैवी चारित्र्याचा विचार करावा तेवढा थोडाच. खरोखर भगवान, असं वाटतंय आम्ही पाचही बांधून आमच्या कात्र्याचे जोडे करून जरी तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी वाहिले तरी ते अनंत उपकार कधीही फिटणार नाही. आणि एकीकडे असं मन ग्वाही देतंय की उरलेलं शेष आयुष्य तुझ्या उपकाराचं गोड ओझ मस्तकात घेऊन जीवनाचा प्रवास करावा असं वाटतोय. तेव्हा जगाचा देव तू, पण केवळ पांडवांनी तुझी भक्ती केली आणि त्या भक्तीसाठी भुललास आणि भक्त काश कल्पतरू म्हणून 5 पांडवाच्या संरक्षणाची विधावली कंठी अर्पण केली. ती सतेज ठेवण्यासाठी पांडवाच्या माती जो जो प्रसंग उद्भवला त्या प्रसंगातून आम्हाला निभावून नेलंस. तेव्हा एक एक दैवी चमत्कार डोळ्यासमोर उभा राहिला की खरोखरा पार्थ भारावून जातोय. देवा, आठवत तो प्रत्येक क्षण डोळ्यासमोर आज घडल्याप्रमाणे तो उभा आहे. मी कधी विसरू शकत नाही. कौरव आणि पांडवाचं वैमानस्य चालू झालं ते केवळ एका रास्त हक्काच्या मागणीसाठी, आणि ते वैमानस्य तुला घडवायचं नव्हतं. म्हणून पांडवाच्या बाजूने केवळ कौरवाच्या शिबिरापर्यंत गेला शिष्टाई करण्यासाठी. पण भगवंता, सत्तेच्या सिंहासनावर झाला तो सत्ताधी दुर्योधन तुझा शब्द त्यानं मान्य केला नाही. अवहेलना केली तुझ्या शब्दाची आणि त्याच वेळी 18 दिवसाचा महाभारत तू आरंभलंस. भगवंता, कुठल्या शब्दाचा वापर करा आणि ते माझ्या मनाचं समाधान होईल. जगाचा देव आणि केवळ एका भक्तीसाठी या पार्थाच्या रथावर सारथ्य कर्म केलंस. भगवंता, सारथ्य कर्म केलंस. युद्धाचा तो पहिला दिवस, त्या पहिल्या दिवशी मी रथारूढ झालो. कुशेंद्र रथ हाकत कुरुक्षेत्रावर घेऊन गेला. समोर मी पाहिलं होतं ते काय वैरी म्हणून मुकमे होते ते कोण? माझेच बंधू होते. पितामह भीष्म, गुरुद्रोण, गुरुकृपाचार्य अशा आपणाचे बळी घेऊन मला नकोय ते राज्य, मला नकोय तो अधिकार असं माझं मन समरीत होता. सर्व जाणून घेतलं
आणि त्याच वेळी मला 18 अध्याय गीतेचं ज्ञान प्राप्त करून दिलंस. तू कोण आणि मी कोण याची जाणीव करून दिलीस. आणि त्याच वेळी देवा माझ्या मनात नव चैतन्य शक्ती निर्माण झाली आणि तुझ्या दैवी शक्तीच्या बळावर 28 दिवस पांडवाच्या विजयाचे ठरले. आणि त्याच वेळी तू सांगितलंस तुमच्या हातून गोत्र हत्या घडली आहे, पाप शालनासाठी हैमिक यज्ञ करा. धर्मदादाच्या हाती यज्ञ कंकड बांध आणि पृथ्वी दिग्विजयासाठी अश्व सोडलाय. अर्धा अधिक भाग त्यानं जिंकला, काहीचा भाग जिंकायचा शिल्लक आहे. आणि पांडवाच्या बाजूने जो अश्व सोडला गेलाय त्या अश्वाच्या मस्तकावर भावार्थ लिहिला तो तुझ्या आज्ञेनं, तुझ्या प्रेरणेनं. पण देवा मी विचार करतो या छावणी दरबारात बसून प्रतिदिन अश्वाच्या बाबतीत जे जे घडलंय ते छावणी दरबार येऊन आमच्या कानी घालणारे आमचे वीर, पण अद्याप एकाचंही येणं झालं. काय घडलं असेल आवाज ऐकू हा गरबला. अहो काका, यावेळी कर्णपुत्र ऋषिकेन आपल्याला नमस्कार. आयुष्यवान काका, आपला आशीर्वाद मिळाला, समाधान झालं मनाचं. आजोबा साष्टांग नमस्कार. भाऊची वृत्ती होईल. मी बरं ना ऋषिके, अरे तुम्हा दोघांच्या येण्याकडे माझा लक्ष लागला होता. आजच्या दिनी अश्वाच्या बाबतीत घडणारी गोष्ट आमच्या कानी पडली नाही, मन आमचं आतुर झालं होतं. आणि तेच तर सांगण्यासाठी आम्ही त्वरित धावले. बोल मी बरं ना बोल. काका, हा ज्या दिवसापासून अश्व सोडला हा त्या दिवसापासून अश्वाच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्या माती आहे हा हा आणि ती आम्ही योग्य रीतीने परिपूर्ण करत आहोत. पण सत्य. आजच्या दिनी काका सारे पांडवीर निराश याला कारण काय असेल तर शाप करण्याशिवाय एकाएकी नाही झाला. कोणत्या राजस्थानीत गेला त्या राजकन्याचं नाव काय हे एकाही पांडव वीराला माहित नाही. म्हणून आम्ही इथपर्यंत धाव घेतली. मेघ वर्ण, अरे ऋषिकेच्या बाबतीत मी विचारच करत नाही, पण तुझ्या बाबतीत विचार करतोय. मेघाप्रमाणे जायची गर्जना, तो भयप्रमाणे जायचा आवाज, मायावी शक्तीच्या जोरावर असाध्य ते साध्य करण्याची ज्याच्या बाहूत धमक आहे तो मेघ वर्ण हात हलवत छावणीपर्यंत आला. ती विद्या माझी आज निष्फळ ठरली. ती विद्या निष्फळ ठरली. माया विद्याचा उपयोग केला उंच आकाशात भरारी मारली. अश्व दिसला नाही, पण काही आजोबा दिसला नाही. पांडवाचा याज्ञिक अश्व नाहीसा. अश्व कुठा गेला, कोणी बंधन केला, तो काय घडलंय हे विचाराची माझ्यापर्यंत आला. पण बालवीर हो, एक करा बोला. ज्या राजस्थानी शाम करणा अश्व गेला हा त्या राजस्थानीचं नाव सांगा. त्या राजस्थानीचा राजकर्ता कोण, नाव विधान करतात हा होता शाम करणा. मी बरं ऋषिके, दोघांचाही आवेश पाहतोय मी, जाणून जवळ ओळखतोय. वृत्ती पाहिली तुम्ही म्हणतात गोष्ट खरी आहे. आपला अश्व कोणी बंधन केला त्याचं फक्त नाव ऐकण्याचं जे उत्सुक झाला. हाय काका, पण मला त्याचं नाव ठाऊक असतं, अश्व कुठं गेला हे ठाऊक असतं आणि कोण बंधन केलं हे ठाऊक असतं. तर एवढा वेळ तिष्ठ ठेवलंच नसतं. मग पण काका मला सांगा, काय? यावेळी अश्व कुठं आहे हे जर तुम्हाला जर माहित नसलं तर पांडवांच्या नाही, धर्मकार्य पांडवाने हाती घेतलेलं धर्म कार्यच आहे. त्या कार्याला कधीही खेळ बसणार नाही. आणि कार्य आरंभलं गेले ते देवाच्या आज्ञेनं, त्याच्या सांगण्यावर. मग कसं करा, काय करावं काका? अरे याच्यातून अचूक असा मार्ग काढून देणारा भगवंतच आहे. ज्यानं आतापर्यंत पांडवाला सहाय्य केलंय तो पांडवाचा दयेचा देव गोपाल कृष्ण. ह्या त्याला बोला. म्हणजे यातून मार्ग पांडवांच्या दयेचा देव गोपाल कृष्णच काढणार आहे. अर्थातच. मग मेघवर्णा वेळ कशाला ते त्या हात पांडवांच्या देवाला. आजोबा हा जर का अशी आपली इच्छा असेल हो हात माणूस त्याच्या देवाला बोलविलं पाहिजे. हो अर्थातच. तर याच वेळी हा मेघ वर्ण शाबास. ज्याची मेघाप्रमाणे गर्जना ज्याचा आवाज ऐकतात आकाश पाताळात आणला जातो तो मेघ वर्ण दे हात दे. दे रे हात. हे पांडवांच्या दयेच्या देवा. अरे हे गोपाल कृष्ण जसा असित तसा धावत. काय मेघवर्णा
अरे देवाला तू हाक दिले, तुझ्या हाकेला देवाला नाही येणार कसा तो? मी त्याला हाक दिली पाहिजे. शाबास. मग काका असं अरे दे करतो, ना. यावेळी त्या देवाला मी हाक देतो. आत्मविश्वास अरे आहे, वा. माझ्या हाकेला देवाल्याशिवाय राहणार नाही. मग मेघवेरणा पहा, हे पांडवांच्या दयेच्या देवा गोपाल कृष्णा, यावेळी आम्ही संभ्रमित झालो. हा आमच्या कर्तव्य क्षणवर खंड पडल्यासारखं आम्हाला वाटतंय. मग त्यातून मार्ग सुचवण्यासाठी जसा असशील तसा लवकरात लवकर इथे आल्याशिवाय राहणार नाही. माझा देव तो आत्मविश्वास आहे मला. मेघवर्ण आजोबा हा झोपला देव हे, हा? तो दे. अरे देव झोपला तर सारं विश्व संपलं. मग मला सांगा, काय जर तो झोपला नाही हा. तर आमची हाक काय बोलली? निदान मेघवर्णाच्या हाकेला नाही मी हाक दिली, आला पाहिजे होता तो. हो गोष्ट खरी आहे. आला नाही म्हणजे वीराने हाका मारला, देव आला नाही. देवाला पाहायचंय तुम्हाला? त्या देवाला हा? मुळीच पाहायचं नाही. अरे मी बोलावणं करीन, माझी खात्री आहे आत्मविश्वास पक्का आहे, दुबळा नाही. अरे मारलेली हाक माझा भगवंत नक्कीच ऐकून माझ्यापर्यंत धावल्याशिवाय राहणार नाही. मग द्या जबाब आहे हाक त्याच्यावर. मारताना हाक द्या. पवित्र मनानं शुद्ध अंतकरणानं त्या हाकेत असायला हवा जिव्हाळा, असायला हवा मायेचा ओलावा, असायला हवा आदर. मी हाक मारीन. हे अच्युता, हे अनंता, पद्मनाभा, केशवा, मुकुंदा, नारायणा, गोविंदा, श्रीहरी, भक्तांच्या सख्या, पतिव्रताच्या पाठीराख्या, पांडवाच्या दयेच्या देवा गोपाल कृष्णा, यावेळी पार्थ तुला अर्जवाची विनंती करतोय देवा. माझ्या सहित सारे बालवीर अगदी थक्क झाले, भयभीत झाले. तो संभ्रम दूर करण्यासाठी क्षणभर स्वस्थळाचा त्याग कर आणि या छावणीपर्यंत धाव घे रे भगवंता, धाव घे. हात जोडून विनंती करतोय, माझा अंत नको रे परमेश्वरा पाहू देवा. धाव रे देवा, धाव माझ्या आईला धाव. प्रभु शांति दे तुम्हाला, प्रभु शांति दे तुम्हाला, प्रभु शांति दे तुम्हाला. प्रेम भावे फुलवी जगाला, प्रेम भावे, प्रेम भावे, प्रेम भावे फुलवी जगाला, फुलवी जगाला, फुलवी जगाला. शांति दे तुम्हाला, प्रभु शांति दे तुम्हाला, प्रभु शांति दे तुम्हाला. भक्त रक्षणा प्रभु अवतरला, भक्त रक्षणा, भक्त रक्षणा, भक्त रक्षणा प्रभु अवतरला. भक्तीचा तो हात लाविला, भक्तीचा तो, भक्तीचा तो, भक्तीचा तो हात लाविला. शांती दे तुम्हाला, प्रभु शांती दे तुम्हाला, प्रभु शांती दे तुम्हाला. पार्था, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आणि सदैव आहे. अरे मेघवर्ण, अरे पाहतोयस काय देव आलाय, देवाचे चरण धर. हे ऋषिकेश, अरे ज्या देवाला पाहण्याचे नेत्र तुझे आतुर झाले होते ना, तो देव आलाय, देवाचा त्या नमस्कार. देवाला पाहायचे सुद्धा नाही. जसा आला तसा जायला नाही, तो नाही. अरे कुणाबद्दल बोलतोय अरे कुणाला? देवाला. अरे पार्था, देवा त्यावेळी काय पाहते? पाहतोय ते सुंदर सत्य आहे, हे बालवीर यावेळी रुसले ते तुझ्यावर रुसलेले आहे. कशासाठी? देवा, तुला पाहण्यासाठी, तुला प्रश्न विचारण्यासाठी या मेघवर्णानं मोठमोठ्यानं हाक मारली, मुश्किल हाक मारली.
पण एकाच्या हाकेला तू धावून आला नाहीस म्हणून आणि तुझ्यावर म्हणून रागे मी रागावले. हा देवा. अरे मेघवर्णा, अरे वृषिके, ए काळ्या, अरे कुणाला काय बोलतोयस? बरोबर. या देवाला हा देव बोलतोय काळा तेव्हा नाही. बोलतोय. अरे तो यावेळी घन निळा आहे. तुम्ही रागावलात कशासाठी? याला काय अहो हा घना निळा नव्हे, काळा कपटी देव हा. अरे देव कपटी नाही. याला कारण काय? हे चोरा, आ, चला थांबा आजोबा, कुणाला बोलतो? देवाला म्हणतोय. अरे तो चोर पार्था, थोराहून थोर आहे. अहो थोराहून थोर कसला, चोर नव्हे, बायकांच्या घोळक्यात बसणारा बाईल वेडा हा, बाईल वेडा. यात तुझा दोष नाही. अरे मी जरी बसलो असेल तरी माझा मान साऱ्या बायका राखतील, पण तुझ्यासारखी व्यक्ती जर बायकांच्या घोळक्यात बसली असेल यथेच मारस खावा. ए नवाला, मी तुला असं विचारतो, काय ते? या काकाने तुला हाक मारली, ऐकू आली नाही? अरे तुमची दोघांची आहाग मग? मी हाक मारली आता- ती ऐकू आली नाही. मेघवर्णानं प्रथम मारली, हा. ती तुझ्या कानापर्यंत पोचली नाही देवा. अरे मेघवर्णाची हाक ऐकू आली. ज्यावेळी मेघवर्णानं हाक दिली त्यावेळी मी कुठं होतो माहितीये का? कुठं होता? रुक्मिणीच्या सदनी. सूर्य माध्याने आला होता. भोजनाची वेळ झाली होती. रुक्मिणी सहज बोलून गेली, आपण आलात, अन्न आहे पूर्ण ब्रह्म आहे, अन्नाचा वेळ कधीही करू नये, आणि म्हणून रुक्मिणीने मला भोजन वाढलं. जेवलास तरी पोट भर आणि याच वेळी विचारलेलं बरं. भोजन करण्यापूर्वी तुझी हाक ऐकू आली. तुझी हाक ऐकू येते न येते एवढ्यात मी हाकेवर पाणी सोडलं. म्हणजे कुणाच्या? देवा आमच्या हाकेवर तू पाणी सोडलास. अरे बाबा तसं नव्हे, मी माझ्या स्वतःच्या हातावर पाणी सोडलं, म्हणजे हात धुतले, आणि एवढ्यात भोजन पूर्ण होणार एवढ्यात तुझी हाक ऐकू आली. तुझी हाक मी ऐकली. अरे, हा, माझी आग ऐकून तेव्हा हात धुतले हा. आणि यांनी आग काय झोपला होता? नाही, नाही. माझं भोजन पूर्ण झालं होतं. भोजन करून मी बाहेर पडणार एवढ्यात धनुर्धारी फारताची हाक ऐकू आली, आणि इथपर्यंत मी धाव घेतली. अरे मी भक्तांचं सका दुष्ट दामिकांचं हनन करतोय. यावेळी कोणतं संकट ओढवलंय ते संकट कळेल का? आजोबा, श्रेष्ठ गुणाचा अधिकार तुमचा आहे. आम्ही सुद्धा सांगायला काही कमी नव्हतो, पण ठीक आहे. तुमच्या करवी यांना कळवा. देवा, या बालवीराने आपला अपमान केलाय. या बालवीरांच्या वतीने भगवंता मी क्षमा मागतोय. पार्था, याच्याही क्षमा माग- पलीकडे माझं स्थान आहे. मला माझा कोणीही अपमान केला सारवत असेल मला नाही राग नाही, पण यावेळी हात कशासाठी? देवा, तुझ्या आज्ञेनं हे खिन्न मुद्रेनं का पाहिलंय? पृथ्वी दिग्विजयासाठी सोडलेला श्याम कर्णाश्व आज म्हणे एकाएकी नाहीसा झाला. श्यामकर्ण अश्व? अश्वाचा त्या दोन बालवीराने चारी बाजूला कसून शोध घेतला, पण अश्व कुठं गेला काहीच कळलं नाही. मला विचारणं केलं, मला जे ठाऊक नाही ते मी कसं सांगणार त्यांना? आणि तुझी शिकवण आहे, अपूर्ण ज्ञान हे धोक्याचं असतं. बरोबर आहे. मी त्यांना काही सांगू शकलो नाही. मग देवा, या प्रश्नाचं उत्तर आणि हा संभ्रम तुझ्याशिवाय कोण देऊ? म्हणजे काय की अश्व नाहीसा झालाय. या बालवीराच्या माती असणारी जबाबदारी हा, पूर्ण करीत असताना तो अश्व दिसेनासा झालाय. सांग देवा. अश्व कुठं गेलाय हा, हे योग्य तऱ्हेनं आपल्याला मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी जर मला बोलविलं असता तर पार्था, आतापर्यंत सर्व काही घडलं ते बरं. म्हणजे देवा, घडलं ते मागं पडलं, सर्व काही विजय तुम्हाला प्राप्त झालाय, पण आता जो अश्व गेलाय हा, याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. काय काय? हा, कारण तिथं जर तुम्ही गेलात तर तर पुन्हा इथे येणार. कुणाला सांगताय? मला सांगते. हे गवळ्याच्या पोरा, जरा आमच्या बाबतीत बोलताना विचार कर. अरे विचारपूर्वकच सांगतोय, ती व्यक्ती तशी आहे, पराक्रम त्याचे वाखाणण्याजोगे म्हणजे आमच्या पराक्रमाने जागा पेक्षा सवय असेल हा. नाही म्हणत नाही, पण आमचे पराक्रम काही आजच निमाले नाही. मग असं जर असेल तर त्या व्यक्तीचं नावच जर ऐकायचं असेल, ऐकायचं देवा, सांग लवकर. त्या व्यक्तीचं नाव अन्य दुसरा तिसरा कुणी नसून बकासुराचा पुत्र भीष्म. काय? हा, बकासूर पुत्र भीषण. त्या भीषणानं तुमचं अश्वबंधन केलंय. मग आजोबा वेळ कशाला?
हे काळा देवा तर त्या भीषणाला आमचा शाम करण्याचा बल तर या सगळ्यांचा काय झालं खबरदार अरे बकासुराचा पुत्र भीषण म्हणतात तू निघालाय जाणार साहजिकच कुठं आहे. जाणार आहे राहतो कुठं हे ठाऊक आहे तुला त्याचं वस्तिस्थान तुला माहित आहे का हे मात्र बरोबर आहे. मग ऐक त्याचं वस्तिस्थान आहे ते एकचक्र नगरी बकलाप्य अरण्य त्या अरण्याचा तो राज करताय आणि त्यानं तुमचं अश्वबंधन केलंय शबास देवा ज्या अपेक्षेनं मी तुझं बोलावणं केलं ती अपेक्षा दूर करण्यासाठी सिद्ध झालास. हा हा बकला प्रारण्य आणि त्यात वस्त्र करणारा भीषण या भीषणानं जर का काम करण्याचे बंधन केलं असेल तर या सगळ्याचा मुक्त करण्यासाठी हा मेघवर्णाचा दैत्य हाय भीषण. हा विजयी हो. अरे तू काय पाहतोय आवेशाच्या भरात वर्ण गेलाय खरा. देवाला लावून टोचून त्याच्या बोललाय. पाठोपाठ वेळ नको जाणं आहे. महत्वाचं आहे देवा आशीर्वाद करा देवा. आता आशीर्वाद तुझा निघाला. पार्था हे भगवंता यावेळी या बाल वीरावर विश्वास ठेवणं योग्य नाही. यासाठी देवा काय करू मी? भीषण म्हणजे कोणी सामान्य नव्हे हा देवा यांचा संरक्षण करता तू आहे आणि तुम्हा सर्वांचा संरक्षण करता मी हा आहे. देवा. याच्यासाठी वेळ न लावता जिथं भीषण असेल हा. तिथपर्यंत या बालवीरांच्या संरक्षणासाठी तू आणि मी हे जाणं भगवंत, महत्त्वाचं आहे. ये माझ्यासोबत. त्या पांडवाला पराक्रमाचे घमेंड झाली त्या पांडवाच्या अश्वाचं मी बंधन केलं आहे आणि त्या अश्वाला मी एका वृक्षाला बांधून ठेवलंय. काही सैन्य त्याच्या अवतीभोवती आहे. प्रत्येकाला मी सांगितलं आहे की अश्वाचा मुक्त त्याला एक त्याला रणभूमीवर पाठवा. हा भीषण कोण आपण पांडव कटकातील ज्याची मेघाप्रमाणा गगना तोच मेघवर्णा सीमा जाणे आला. येण्याचं प्रयोजन एकच ज्या अश्वाला तुम्ही बंधन केलं हा त्याची मुक्तता तात झाली पाहिजे. मेघवर्ण अश्वाला मी बंधन का केलं आहे तर त्याच्या मस्तके असणारी निमंत्रण पत्रिका ज्याच्या अंगी शक्ती शौर्य समर्थ तेजवल असेल त्याने त्या अश्वाला बंधन करावं आणि नसळच्या दाती तडा घेऊन करवार खंडणीचं पांडवाला शरण यावं. ते शब्द जर बदलले तर अश्वाची मुक्तता केली जाईल. ज्या गोपाळ कृष्णाला लिहिण्याची सूचना केली त्याच्या आज्ञेनुसार एकही अक्षर मी खोडू शकत नाही. आणि ती जर खोडण्याची तुझी अपेक्षा असेल तर याच वेळी तुला अक्षरात काय कुणाची हिंमत लागून गेली आहे? तू पांडव कटकट एकच वीर काय सारे पांडव तरी माझ्या समोर आला. प्रत्येकाच्या प्रयत्नाची पाय खडी घातल्यास ठरवणार नाही. चला आवडे सुरू. मधुसूदन नारे प्रिय रमणा रमणा मधुसूदन नारे प्रिय रमणा धावत रे कुंज विलाय धावत रे कुंज विलाय गोपिकाय रमणा
तुझा घात घेण्यासाठी हा मेघवर्णम आपल्या हत्याचारी प्रचंड गेला. याच वेळी आकाशात हा सदाचा सवन मोठा वाय! ही गदा आकाश मार्ग सोडीस आणि एकसारखा पळतोय. जाऊ दे, कोण विरोधा अजून पाहूया. अरे भीषण, कोण आपण? पांडव कटकातील एक वीर शाबास! शहरात पोहोचल्या. म्हणतोय अश्वाच्या मुक्ततेसाठी. अश्वाच्या मुक्ततेसाठी कसं काय? झालंय. जो पांडवांचा अश्वमी बंधन केलेला आहे, हा. अश्वाची मुक्तता होणे नाही. आणि मी तो जो आलोय तो अश्वाची मुक्तता केल्याशिवाय जाणार नाही. कोणत्या तऱ्हेने अश्वाची मुक्तता करणार आहेस? माझ्या सामर्थ्याच्या जोरावर सांगून ऐकलं असता ठीक, नाही शेवटी पराक्रमाच्या जोरावर अश्वाची मुक्तता केल्याशिवाय म्हणतात तुम्हा प्रत्येक पांडवाला पराक्रमाची खमेंड झालेली आहे. पराक्रमाची खमेंड पांडवाला झाली नाही. पांडव आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानतायत. मग आणि ते कर्तव्य मला परिपूर्ण करायचं आहे. तेच कर्तव्य कोणत्या तऱ्हेने पूर्ण करतोय हे शिक्षणाला पाहिजे. होऊन सुरुवात संघर्षाला. संशय कामनी हा आला कारण काय तयाचे कळीना. संशय कामनी हा आला आळ रथाची चित्र दिली मी कोणा नच पुरुषाला कोणा परपुरुषाला संशय काय म्हण्या. एकसारखा पळतोय. पाहूया अजून कोण दिसतोय. थांबा, बालवीरा मागा फिरा. अरे रणभूमीला पृष्ठभाग दाखवून पळून जाणं वीराला शोभा देत नाही. मागा फिरा. वा शरण वा, कौतुक करावं तेवढं थोडं तुझं. साऱ्या बालवीराला त्या पराक्रमाचं पाणी पाजलं. तुझ्या भीतीला रणभूमी सोडून पळू लागले. भीषण, आपलं नामाविधान ज्याला धनुर्धारी पार्थ म्हटलं जातं तोच. म्हणजे हस्तिनापुरातून आपलं आगमन झालंय. सत्य आहे. येण्याचं कारण आहे आपल्याला कळलं आहे, पण आपण विचारता मी उत्तर देतोय. अश्वाच्या मुक्ततेसाठी येणं केलंय. हे धनुर्धारी पार्थ, बोल भीषण बोल. ज्या अश्वाला मी बंधन केलं आहे तो अश्वर मुक्त आवाज वाटत असेल तर त्याच्या मस्तकी लिहिलेली निमंत्रण पत्रिका ते शब्द बदलावे लागतील. भीषण, आपल्या शब्दाच्या सूचनेनं ते आम्ही करू असं आपला जर समज असेल तर तो चुकीचा आहे. आता ते जर तुम्ही करत नसाल तर अश्वाची मुक्तता होणे नाही. आणि अश्वाची मुक्ता केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. कोणत्या तणात तुम्ही पांडव या अश्वाला बंधन केलाय तो अश्व घेऊन जाणार फार आहे. प्रयत्न मला करावे लागतील आणि अश्वाची मुक्ता करीन. आणि तेच तुम्ही प्रयत्न कोणत्या तऱ्हेचे करून या भीष्माला दाखवणार आणि या आहात. भारताचे प्रयत्न तुला पाहायचे असतील, भारताची कधी येणार असते. फक्त संघर्षाला बरा. होऊ दे. संघर्षाला माझी माता कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू. उतर बैल पारू भवनागी. कृष्ण
युद्ध थांबविलं. तुझं माझं युद्ध पाहत असताना साऱ्या सेनेनं आपापली शस्त्र म्यान केली आणि युद्ध पाण्यात गुंग झाले. पण त्या सैनिकातून कुजबूज आमच्या गाडी पडली. एक धनुर्धारी पार्थ आणि भीषण या दोघांचं युद्ध म्हणजे पोर खेळ वाटतोय त्यांना, पोर खेळ. युद्धाला त्यांचं समाधान होत नाही. यासाठी साऱ्या सैनिकाच्या समाधानासाठी मला आज प्रतिज्ञा युद्ध खेळायचं. शाबास! मर्द भीषण आणि पार्थ या दोघांचं युद्ध होत आहे, प्रतिज्ञा युद्ध. होऊ दे सुरुवात, कर प्रतिज्ञा. या क्षणापासून माझ्या गांड धनुष्याला टणकार देऊन फक्त 3च बाण तुझ्या नाशासाठी सोडीन. त्या 3 बाणाला तुझा मी घात करी, हीच माझी प्रतिज्ञा आहे. हे धनुर्धारी पार्थ, बोल. 3 बाणाला या भीषणाचा घात करीन अशी प्रतिज्ञा केलीस. पण असं घडलं नाही तर त्याला प्रमाण काय? अरे प्रतिज्ञेचं महत्व मला कळतंय. प्रतिज्ञा करून थांबणार नाही, प्रमाणाने ठेवीनच. आणि मी सोडलेल्या 3 बाणातून तुझा जर मृत्यू झाला नसेल तर मी हरलो असं समजून अग्नी प्रवेश करीन, अग्नी प्रवेश करीन. अरे प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञेला प्रमाण ठेवलंय. देवा, मी एक वीर आहे. वीरांना प्रतिज्ञा करून थांबू नये हा शास्त्र आधार तू सांगितलाय. बरोबर. मग त्या शास्त्र आधाराला अनुसरून मी प्रतिज्ञेला प्रमाण ठेवला. जशी हे जगाचा देवा गोपाल कृष्णा, हा भीषण नमस्कार धन्य करतोय. धन्य तू भीषण. हे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. धनुर्धारी पार्थ, बोल बोल. तू प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञेला प्रमाणे ठेवलंस. हा, पण आज मी ती प्रतिज्ञा करणार आणि प्रतिज्ञेला प्रमाण ठेवणार, त्याला साक्ष या गोपाल कृष्ण. ऐकू दे मला, भगवंताला ऐकू दे. आणि ती भीषणाची प्रतिज्ञा कोणत्या असेल तर ऐक. जे 3 बाण हा. या भीषणाच्या घातासाठी सोडणार, हा, त्या 3 बाणातून मी माझं स्वसंरक्षण करीनच करीन, करीनच करीन, करीनच करीन. हा, आणि बोल. त्या प्रतिज्ञेला प्रमाणे ठेवतो आहे. ऐकतोय मी, ठेव प्रमाण ठेव. त्या 3 बाणातून हा. जर या भीषणाला स्वतःच स्वसंरक्षण केलं असेल तर त्याच वेळी तू माझा तोलामोलाचा योद्धा नव्हे असं समजून मी शस्त्र तुझ्या समेत युद्ध करण्यासाठी घेतलेलं नाही. प्रतिज्ञेला प्रमाण दोन्ही वीराने ठेवलेलं आहे. होऊ दे दोघा वीरांच्या संघर्षाला, प्रतिज्ञा युद्धाला सुरुवात. सोड बोल, या भीषणाच्या घातासाठी सोड. सावधान. तुझ्या नाशासाठी माझ्या कांड धनुष्याला टणकार देऊन पहा मी पहिला बाण सोडतोय. सावधान. रक्षण. बाण माझ्या दिशेने येत आहे. मग पहा, हा बाणाचा विमान करण्यासाठी याच वेळी भीषण बाण सोडतोय. ठीक आहे. आता एक बाण सोडलाय, त्याच तिरिमिरी आणि त्याच आवेशात दुसरा बाण सोडतोय. होय, दुसरा बाण माझ्या अनुरोधाने येतोय. मग तो बाण तोडण्यासाठी हा भीषण दुसरा बाण सोडतोय. अरे वा भीषण, माझं 2 बाण सोडले, पण माझा 3रा बाण नक्की तुझा कंटना छेदल्याशिवाय राहणार नाही. सावधान भीषण, 3रा बाण सोडतोय. सावधान. होय, 3रा बाण. रक्षण. होय, 3रा बाण माझ्या दिशेला एकसारखा येत आहे. मग पहा, हाही बाण तोडण्याकरता हा भीषण 3रा बाण सोडतो आहे. शाबास! तिने बाण तोडले. ठरल्याप्रमाणे तू माझ्या तोलामोलाचा योद्धा नव्हे, म्हणून याच वेळी शस्त्र मी ठेवतोय. हे भगवान, मी क्षत्रिय छात्र करोत्पन्न वीर आहे. क्षत्रियला उचित काय ते मला ठाऊक आहे. भगवंता, मी प्रतिज्ञा हरलोय रे, पण निदान मला माझा प्रमाण तरी सत्य करू दे देवा. प्रमाण सत्य करू दे. तुझ्या जवळ कधी कधी मागितलं नाही, पण आज मागतोय भगवंता. पार्था, अग्निदिव्याची तयारी
निराश झालाय? मला अग्नी प्रवेश करायचा. अरे आतापर्यंत हर वेळा तू प्रतिज्ञा केली आज हरलोय. आणि त्या प्रतिज्ञेला प्रमाणही ठेवलाय, पण या तुझ्या देवानं तुला त्यातून त्या संकटातून मुक्त केलंय. हा देवा, आज प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञाबद्ध ठरलाय. चिंता करू नकोस, निराश होऊ नकोस. पांडवाच्या सर्वस्व प्रेमाची ब्रिदावली मी माझ्या कंठी धारण केली. ती कहाणी कशासाठी असेल तर ते माझे निष्ठावंत भक्त एक म्हणून. मग ऐक, आशेचा किरण संपलेला नाही. तू अग्निदिव्य करागर करू नकोस, पण तुला आणि भीषणाला एकच मला सांगायचंय. काय संदेश आहे देवा? याच्यातून तुम्ही दोघांनी विचार करा, आणि तो विचार कोणता असेल तर याच्यापूर्वी मेघवर्ण आणि भीषण या दोघांचं युद्ध झालं. त्या युद्धात मेघवर्णानं आवेशाच्या भरात भीषणाच्या घातासाठी सोडलेली गदा आकाशात एकसारखी गरगरा फिरते. मला एवढंच सांगा, हे जर अशा तऱ्हेचं भ्रमण करीत राहिले असेल आणि जर तुम्ही जर युद्ध थांबविलं असाल तर असंख्य प्राणीमात्राचा संहार होणार आहे, मनुष्य प्राण्याचा संहार होणार आहे. सत्य. त्याचं काय? खरंच ज्यांचं वैर आहे त्यांनाच मारायचं. विचार करा, तुम्ही निष्फळ मारले जाऊ नये याचा विचार या समयी लढणाऱ्या दोन वीरांनी आम्ही केला पाहिजे. विशाल, मी अग्निप्रवेश अवश्य करीन, त्याबद्दल मला संकोच आणू नको. पण मी थळण्यापूर्वी मेघवर्णाचा तुझं घनघोर युद्ध झालं. रागाच्या तिरीमिरी तुझ्या नाशासाठी मेघवर्णानं सोडलेली आकाशात गदा ती गतिमान आहे. त्या गदेची गती कमी झाली म्हणजे ती खाली पडेल आणि कोणातरी निष्पाप मानवावर पडेल आणि तो त्याचा बळी जाईल. असं होऊ नये म्हणून मी तुला सूचना देतोय. काय ते? ती गदा तू तरी खाली घे, नाहीतर मी तरी खाली घे. ए पार्थ, मी ज्या प्रमाणे प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञेला प्रमाण ठेवलंय त्या प्रमाण सत्य करण्यासाठी शस्त्र ठेवलंय, पुनश्च घेणार नाही. बस, तुझ्या इच्छेचा प्रश्न आहे. फक्त आम्ही सांगण्याचं काम केलं एक क्षत्रियाचा धर्म म्हणून. शाबास. अथवा पालन करू नको. ए पार्थ, हा, बोल. जी मेघवर्णाची गदा आकाशात तळपते आहे हा. ही तुला आत्ताच ही दिसली, देवान- याचा पूर्वी दिसली नाही. अरे दिसली असती तर प्रथम तुला मी खाली आणलं असतं, शाबास. पण त्यावेळी मी पाहिलं नाही. हे माझ्या देवानं मला दाखवलेलं आहे. काही क्षणात युद्ध बंद होईल आणि निष्पापाचा बळी जाऊ नये म्हणून ही देवाची सूचना आहे. मग एकच कर, काय? कुणाचा घात होऊ नये असं जर असेल हा? तर ती गदा त्याचप्रमाणे खाली घे म्हणते झालं. ऐक, तुझ्या सैनिक, तुझ्या अवतीभोवती असणारा सैनिक, माझ्या सहित माझ्या साऱ्या सैनिकांना मी इशारा देतोय. प्रत्येक जणांना सावधगिरी बाळगा. मी गदा खाली घेतोय, ती कुठं कशी कुणावर पडेल सांगता येणार नाही. प्रत्येकानं आपल्या प्राणाचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यावेळी पार्थ तुम्हाला सूचना करतोय आणि चौथा बाण सोडतोय. ती गदा खाली घेण्यासाठी यावेळी प्रत्येकानं आपापलं रक्षण करा. काय? ती गदा प्रचंड गदा अतिशय काय माझं अतिशय पण याच्या पुढचं जे संकट आहे, संकट हे फार आगळं आहे. या संकटात मुक्तता होणं उचित आहे याच्यासाठी. हे माझ्या समोर आहे. अरे रक्ताच्या थारोळ्यात पोळातून पडलेला आहे. अरे काय झालं? आई, त्या पांडवाने कपट करत माझ्या बाबतीत केलं. पांडव, पांडव आमचे वैरी आहे. अरे तुझ्या बापाचा घात सुद्धा त्या पांडवातील गदाधराला केला. त्या गदाधराच्या लढीचा कोण ही शौरी कधी घेई? आई, मी राष्ट्रवेशीवर असताना काय घडलं माहिती? पुरा पांडवांचा अश्व आमच्या राष्ट्रात आला ग. अरे अश्वाच्या मस्तकी निमंत्रण पत्रिका होती गाई.
त्या निमंत्रण पत्रिकेवरती काय लिहिलं होतं? बाळ भीषण बोल रे माझ्या राजा. ज्याच्या अंगी शक्ती शौर्य सामर्थ्य तेज मला असेल त्याने या अश्वाला बंधन करावं आणि नसेल तर आई पांडवाला शरण यावं. कोणते बाळ? अरे स्वाभिमानासाठी, अरे वीर बापाचा वीर पुत्र तू, म्हणून स्वाभिमानासाठी तो अश्व शाम करण्यात तू बंधनकारक केला. तो अश्व मी बंधन केला ग. पण बाळ, अरे मायावी विद्येत तू प्रवीण आहे. एवढा समेतराचा शक्ती तुझ्यात वावरते. आई. असंच त्याला काळादी हा डाव कसा रे साधला पोरा. आई काही पांडव त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आले ग. प्रत्येक पांडवाला मी पाळता भूमी कमी केलं काही. शाबास. पण अखेर काय घडलं? ते लामाताचं बाऊल तिथं आलं गाई. लांब हाताचा बावला म्हणजे कोण रे बाळ भीषणा तो? आई तो धनुर्धारी पार्थ इथं आला आणि पार्थाचं आणि माझं प्रतिज्ञा युद्ध झालं गाई. त्यानं प्रतिज्ञा केली 3 बाणात मी तुझा शेवट करीन. आई मी प्रतिज्ञा केली तुझ्या 3 बाणातून माझं संरक्षण मी करीन. पोरा, अरे धनुर्धारी पार्थ ज्याला म्हणतात त्या पार्थाला पुन्हा कथाक्षणी प्रतिज्ञा केलीस. होय आई. शोभलास माझा राजा शोभला. बाई त्याचे मी 3 बाण तोडले गाय आणि त्या चांडाळानं काय केलं? मेघवर्णाची गदा आकाशात तळपत होती गाई. आई त्या गदेला बाणाला गती दिली. ती प्रचंड गदा माझ्या मस्तकात कपाट कारस्थान कपाल कल्पित कारस्थानाला का रे बाळ हा डाव साधला? पांडव, आई मला मरण येत म्हणून नाही ग वाईट वाटत. बाळ, या रणभूमीवर मरण येत आहे. मी आनंदाला स्वर्गात चल रे तू याच्या ठिकाणी मी तुला घेऊन जाते बाळ. आई माझे प्राण एकसारखे खुटमळत आहेत. कशासाठी माझा राजा? माझी अखेरची इच्छा कोण पूर्ण करणार? पोरा, अरे माझ्या देहात रक्ताचा थेंब असेपर्यंत ही तुझी आई तुझी इच्छा पूर्ण करणार. अरे आता काय? अरे तू माझी दौलत, तू माझा वैभव. पण ते वैभव राष्ट्रासाठी ते पांडव सिद्ध झाले. आई सांग रे बाळ, आई, काय तुझी इच्छा? माझी अखेरची इच्छा एकच आहे. पोरा सांग ना. त्या पांडवांचा अश्व मी बंधन केला आहे. त्या पांडवांचा अश्व त्यांच्या हाती लागू देऊ नकोस काही. पार्मिशन मग पांडव देऊ नकोस माझा राजा. अरे माझ्या देहात प्राण असे तोवर सुखी त्या पांडवाला शाम कर्ण शोभेत नेऊ नाही देणार. नाही देणार माझ्या पोरा. तो काळ पुरुष मला ग्रासायला येत आहे. आई मला काळ पुरुष ग्रासायला येत आहे. अरे पोरा मला सोडून गेला का रे? या एकट्या आईला सोडून गेला. अरे बाळ, तुझ्या बापाचा घात त्या भीमाला केला रे. बकासुराचा घात त्या भीमाला केला. त्यावेळी बाळ तुला लहानाचा मोठा मी कसा केला? केवढ्या यातना वेदना सहन केल्या आणि शेवटी त्या पांडवांनी अशातनं डावा साधला का? मग बाळ, श्याम कर्ण सुखासुखी त्या पांडवाच्या हवाली नाही तो नाही.
पण ज्या पांडवांनी अधर्म केलेला आहे, ज्या पांडवाने अत्याचार केलेला आहे, अधर्माला माझ्या पोराचा घात केला आहे, त्या पांडवाच्या माती स्वरूपी माझ्या बाळाचा झालेला वाद, त्या वनाचा सूट त्या पांडवाच्या माती उगवीत तर तवाची शौरी 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 बघूया तर खरं वहारे पांडवालो कुठा सुखा सुखी कसे जातात हे प्रश्न समजा. श्यामकर्णाच्या मुक्ततेसाठी मेघवर्ण ऋषिकेश आला होता, पण माझ्या मायावी विठेच्या प्रभावानं दोघांनाही बंधन केलं आणि गुहेच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता कोण येणार आहे श्यामकर्णाच्या मुक्ततेसाठी? एकदा का तो लांब हाताचा बावला तो धनुधारी पार्थ अर्जुन 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 शौरी, ज्याला तू शोधतेस तो पार्थ तुझ्या समोर उभा आहे. वारे पार्था, बोल शौरी बोल. हे धनुधारी पार्था, हा तोच मी. माझ्या पोटच्या पोराचा घात अधर्माला केला, अधर्म अन्यायाला केला. हा, आणि त्याचा सूड घेण्यासाठी तू अरे थारे थार परशु हाती घेऊन, थारे थार तलवार हाती घेऊन इथं खंबीरपणे उभी आहे मी. ए शौरी, ज्या मार्गाने तुझा पुत्र गेला तो मार्ग अद्याप मोकळा आहे. त्या मार्गाने तुला जाऊ नये असं वाटत असेल, अश्वमुक्त कर आणि जीवनाचं रक्षण कर. अरे तिथं माझा बाळ भीषण गेला, हा. तिथं सार सरस्वभाचा संपला असं मी समजते. पण शेवटी माझ्या पोटच्या पोराच्या झालेला वाद, त्या वदाचा सूड तुमच्या माथे उगला. पांडवाच्या माती त्याच्या वधाचा सूर घेण्याची आतुर झाली आहे. कुठल्या तऱ्हेने कशी पांडवाचा नाश करते प्रत्यक्ष पार्थाला पाहायचंय. असा वारे हिंमत अरे अथमकृती करावी आणि अशा तऱ्हेनं मगळून मिरवावी. हा तुम्हा पांडवाचा न्याय झाला की काय? हा तुम्हा पांडवाचा न्याय झाला की अथमकृती करून या अथमकृती करून या येथे समय की सर्व तुम्हाला घालायचं तुला मला नाही. विजय घे समय की विजय घे समय की विजय घे समय की सर्व तुम्हाला हला अथमकृती करून या अथमकृती करून या अथमकृती करून या तू तव वीर मानसी तू मनी. खरंच वीर आहे मी. तू तव वीर तव वीर तव वीर मानसी तू मनी. विजयचे समय की करवंतता हला विजय घे समय की करवंतता हला अथमकृती करून या आणि माझ्या धर्मकृती अथमकृती करून या मी शेवटच करीन तुझा. दैव किती अविचारी, किती अविचारी, दैव किती अविचारी, उधो जीवन गती न्यारी. शुभ्रवर्ण बगड्यास दिला तू कोकिळ तनु अंधारी अंधारी, कोकिळ तनु अंधारी अंधारी, दैव किती अविचारी, उधो जीवन गती. ओरडू नकोस. घाल खाव माझ्यावर घाल. पाहतोय कसा माझा शेवट कर. मला दिलं तुला जीवदान आणि पार्थाचा नाश करणार. काय हिंमत.
आशीर्वाद आहे. हे भाई, एक क्षणाही तर थांबू नकोस. का फुकट मारसी. तू आली आहेस, नृत्य करतेस. ही नृत्य करण्याजोगी जागा नव्हे, मरणाची जागा आहे. आलं लक्षात. ही प्रेत पहा, हे रक्त पहा, अरे 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 आणि विचार कर आणि निघून जा इथून. अहो, मी आपला काय असा अपराध केलाय? अगं अपराध माझा कुठं केलायस तू? मग मारण्याचा प्रश्न येतच नाही. या ठिकाणी रणकंद भेटलाय, युद्ध भेटलंय, आणि अशा युद्धाच्या धुमश्चक्रीतून माझा वैरी माझ्या हातून निसटलेला आहे. त्या वैराचा मी शोध घेतोय. तो इथून जा, माझ्या कर्तव्याच्या आड येऊ नको. वैरी? हा, कोण वैरी? ते कैदासी शौरी पांडवाच्या नाशाचा विडा उचललाय आणि म्हणे पांडवाच्या कंठनात तराचा श्रीन असे मगरूर ते शब्द ऐकतोय मी. अजून ते शब्द माझ्या कानात घुमताय. अहो, गेली गेली, गेली प्राणाच्या आशेने पळून गेली बिचारी. सुटली माझ्या हातून. सुटली बिचारी. आणि थोडा वेळ विचार केला. एका स्त्रीची हत्या आमच्या हातून होऊ नये म्हणून आम्ही विचार केला आणि शस्त्र आवर नाही तर काय केलं. नको नको नको. अहो, पालकाचा पाठलाग तुमच्यासारख्या व्यक्तीला करायचं म्हणजे त्याच गोष्टीचा विचार करून आम्ही शांत राहिलो. नाहीतर याच वेळी माझं सामर्थ्य दाखवलं असतं तिला. अहो हो, कोण तो? मी हा, मी अनाथ आहे हो. अनाथ? ते मायेचं कोणीच नाही तुला. निराधार आहे. निराधार आहेस. या जगात माझं कोणी नाही. ह्या शर्यता धक्का दिलास तू मला. आमच्या उभ्या हयादीत अनाथ मुलं पुष्कळ पाहिली आम्ही, पण अशा प्रकारचं अनाथ व्यक्ती आज कधीच पाहिलं नाही. पहिल्यांदा पाहतोय. मी सुद्धा संपूर्ण प्रथमच पाहते. देहाचं निरीक्षण केलं, नाव ठेवायला जागा नाही. भगवंतानं सुंदर देह दिलाय आणि अशा वेळी तू म्हणतेस अनाथ आहे. हो, कोण तुला अनाथ म्हणे? तुला दये मायेचा कोणी नाही. आई बाप बहीण भाऊ कोणीच नाही. हो, कोणीच नाही. हे संपूर्ण वेगळं चित्र दिसतंय मला. माझ्या म्हणजे मिळवलंच कुठून आणि कसं? कुणालाही खरं वाटणार नाही. राग धरू नको विचारलं म्हणून. खरंय. संशय न दोघी गोष्ट आहे. काय आहे? मी निराधार आहे हे खरंय, पण नृत्य गायन करायचं, हा, आपल्यासारख्या रसिक व्यक्तीने मदत करायची, त्यावर मी माझ्या कायावर हे भरदारी वस्त्र अलंकार चढविले. आम्ही संशयात प्रश्न विचारला म्हणून वाईट ठरू नका. आमचा संशय बळावला म्हणून आम्ही प्रश्न केला सत्यच ते. आणि त्या प्रश्नाचं आपण यथायोग्य निरसन केला. म्हणजे नृत्य गायन अशी कला कैकासमोर प्रकट करावी आणि त्याच्यातून मिळालेल्या मोबदल्यावर आपलं जीवन जगवावं, आपला उद्योग आहे. पण इथं नृत्याचा काही उपयोग होणार नाही. ही मरणाची जागा आहे. खरंच ते. चला तुम्ही. तेच आश्चर्य. आपल्या कलेला जिथं वाव मिळेल तिथं चला. मला माझ्या वैराचा जाऊ द्या हो. मी पण इथं राहण्यासाठी आले नाही. मग? मी सुद्धा जाणार. मग थांबू नका, चला आपण. पण मी शोधते. कुणाला? आधार शोधते. आधार? पाहिलात? तिथून गंमतच पाहत होते. त्या स्थळी आपण होता. तिथून काय गंमत नाही हाळला? म्हटलं युद्ध चाललं होतं. हो, युद्ध करणारी व्यक्ती कोण आहे हे अगदी जवळ जाऊन पाहायचं. म्हणजे आमचं युद्ध कौशल्य पाहून तुम्ही भारावून गेला. आपलं नाव काय हो? अरे बा, नाव अभिमानानं सांगे. धनुर्धारी पार्थ ज्याला म्हणतात तो तुम्ही. ते तुम्ही? हो. काय? नाव ऐकलं होतं, हा हा, व्यक्ती पाहिली आज नव्हती. प्रथमच पाहता. प्रथमच पाहते. याच्यापूर्वी कधी आम्हाला पाहिला नाही. झालं समाधान? झालं समाधान. मार्ग मोकळा आहे. पण, जाते हो. मग चला ना. एक विनंती आहे. काय म्हणते? बसा ना. मी युद्ध करायला आलोय. ही वेळ विश्रांतीची नव्हे. आपण माझा वैरी केव्हा कुठू कसा चाल कधी सांगता येणार नाही. मला सावधगिरी बाळगली पाहिजे. हो, पण ती गेली. गेली नाही, मला संशय बाळगतोय. संशय? जाताना तिने माझ्या पाहताना गेली. तिची दृष्टी अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. त्या दृष्टीची झळक काही वेगळीच होती. त्या दृष्टीची धाक काही वेगळाच होता. ते चित्र अजून डोळ्यासमोर माझ्या उभं आहे. म्हणून सांगतोय आपण इथं थांबू नका, चला इथे. जाते हो. नाहीतर या जागण्याला, आपण रडलात का? या जीविताला माझ्या बोलण्याबद्दल राग आला का? नाही वाईट हो. वाटतं का? काही अर्थ नाही असं म्हणायचं होतं. कोणाच अर्थ नाही. माझ्या जगण्यात. जगण्यात? जगण्यात अर्थ आता नाही. मलाच पहा ना.
जीवनाचा अर्थ भरलेला आहे जीवनाला. अहो पण मी सुंदर आहे, तरुण आहे, हो. काय त्याचा उपयोग? सुखानं लग्न करा, संसार मांडा, जीवनाचा एक दिवस सुखानं घालवा. असाच कोण आपल्याला विचार- नकार दर्शवी? असाच विचार चालला होता. मग तो कुठेतरी प्रकट करा विचार. विचाराला योग्य साथ मिळेल, जीवन रहस्यमय होईल. आपल्यासारख्या व्यक्ती भेटल्या, त्यांना असंच सांगितलं मी निराधार आहे. हा मला पाहिल्यानंतर म्हणाले, काय? निराधार असशील, तुला आधार देऊ. हा पण जरा जेव्हा दुरून मला चांगलं ऐकू येत. किती आवाजात तुम्ही बोलला तरी मी ऐकू शकतोय. आपल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतोय मी. बरं, बोला. त्या व्यक्ती म्हणाल्या, काय? निराधार असशील, आधार देऊ. पण जेव्हा आधार देण्याची वेळ आली ना, हा तेव्हा चक्क पाठ फिरवली. असतातच आहे माणसं काही, पण सारीच माणसं काही फसवेगिरी करत नाही. फसवणारी माणसं अशी असतात, हाताच्या बोटावर मोजण्यात जोगीच असतात. पण आपण आमच्याजवळ काय अपेक्षा बाळगता? मला तुमचं प्रेम हवंय. माझं प्रेम, सांगा. आधार, प्रेम अशा शब्दानं आपण आम्हाला तकरबंद करता नाही. का? प्रेम, आधार, एकटी आहे, तरुणी आहे, आधार मागते, प्रेम मागते. मग अशा वेळी इच्छुकाची इच्छा जर मी अपुरी ठेवली तर इच्छाभंगाचा दोष माझ्या माती येईल. असो ती कुठली कोण असो, जिने माझ्याजवळ आधारासाठी हात पुढे केलाय, नकार दर्शन मला योग्य वाटत नाही. बसा. बसते बापडी. घाबरू नका, बसा. हो आपण आधार मागितला, हो. दिला. हा, हो, आधार दिला. आधार दे. हा, आजच्या एका दिवसापुरता आधार देईल. हं? हो, चालेल एक दिवसाचा चालेल. नाही नाही. आपण हसलात, पण हसण्यात आपल्याला कष्टीपणा जाणवलं ना. हसण्याचा प्रकार वेगळे आम्ही हेरतो. आपल्या हाताचा प्रकार आमच्या ध्यानी आला. आम्ही एक दिवसाचा आधार म्हणतात मी वरपांगी हसलात, पण त्या हसण्यात रहस्य नव्हतं. फक्त माझ्या मनाच्या समाधानात मी हसून दाखवलं. बुद्धिमानात युद्धकांड खेळणारा योद्धा आहे मी. आधार देईन, हा जन्म आधार देईन. बस. झालं समाधान. इतराप्रमाणे फसवणूक होणार नाही. नाही ना, नाही, मुळीच नाही. मला एकटे सोडून जाणार नाही ना. विश्वासघात करणं पार्थाच्या रक्तात नाही, पाप ते पाप. आणि ते पाप मी कधीही करू देणार नाही. हं. जीव चिन्नगी संपली तमा नाही. थांबा. कोणाची भीती? आणखी कोणी नाही ना. ती ना आमच्या धारदार शास्त्राला पाहून आणि आमच्या पराक्रमाला पाहून ती अगदी भयभीत होऊन जीव मुठीत घेऊन जिनं पलायन केलंय ती पुन्हा इथं येऊ शकणारच नाही. आणि आली तर आमच्या हातून सुटणार नाही. छे छे, सुटेलच ऐका. कशी ती? आपण पराक्रमी आहात ना. पण या प्रेमाचे अमृत फळ आम्हाला चाकायला मिळतील का? काय मिळणार? नाही, घाबरू नका. आता मी तुमचीच आहे, गोष्ट खरी आहे. तुम्ही माझे आहात. पण या ठिकाणी युद्धकांड खेळ, तिच्याशी संघर्ष खेळून थकवाल. एक क्षण आम्हाला विश्रांतीची गरज आहे. निश्चिंत राहा. मनमोहनिया जाती कुठे दूर साजना. मनमोहनिया जाती कुठे दूर साजना. पाहुनिया लपटकाय तुझया क्षणा. पाहुनिया लपटकाय तुझया क्षणा. पाहुनिया लपटकाय तुझया क्षणा. मनमोहुनिया जाती कुठे दूर साजना. मनमोहुनिया जाती कुठे दूर साजना. पाहुनिया लपटकाय तुझया क्षणा. पाहुनिया लपटकाय तुझया क्षणा. पाहुनिया लपटकाय तुझया क्षणा. प्रेम प्रीतीचे दर्शन पहिले. प्रेम प्रीतीचे दर्शन पहिले. तुझे पाहता अमृत प्याले. तुझे पाहता अमृत प्याले. लोटू नको मजसी दूर तुझया क्षणा. लोटू नको मजसी दूर
तूच या क्षणा मन मोहुनिया काशी कुठे दूर साजणा मन मोहुनिया काशी कुठे दूर साजणा पाहुनिया नपश्काय वारे नाम हाताच्या बाहुल्या खरुठारी पार्थ ज्याला म्हटलं जातं तो प्रेमाला धुंद झाला, स्वतःच्या कर्तव्याला विसरला आणि हात माझा बंदिस्त झाले. ए माता! माझे हात बंधन कोणी केले? हा एका सुंदरीनं. आणि ती या समय आहे कुठं? ती हे दुर्गंध मारून टाकी, मला शिल्लक ठेवणार नाही. हस्तबंधन झाले आहेत माझे. होय ना? हा, मग सांप्रत तो माझा बंदिस्त आहे. खरंच आहे. आणि यासाठीच हे पार्थार्जुना, ज्या माझ्या पोटच्या पोराचा तुम्ही घात केला त्याच्या वधाचा काय नशिबात आला. अरे ध्यानी मनी स्वप्न नसताना आज तिनं कपट करून आपल्या माया विद्येच्या जोरावर आम्हाला बंधन करून ठेवलाय आणि निर्दयी तिने आमचे हाल हाल करते रे. चलते आम्हाला काका ते किती दिवस काढायचे हो यात, किती दिवस काढायचे? हे भगवंता गोपाल कृष्णा, या यात्रा सर होत नाही रे, या यात्रा सर होत नाही. आता तुझ्याशिवाय या यात्रातून आमचा मुक्तता कोण आमची करणार? सावधगिरी बाळग. यात्रा वेधाला कप्ताला धर्माला माझ्या विषणाचा घात करते समयी जरासा तुमच्या माणसाच्या काळजाला कर्र झाला नाही आणि त्यासाठीच या यात्रा वेदना आहे. हे पार्थराज, शबरी, तुझे बंदिवान आहोत आम्ही. हा जे तुझ्या मनात असेल त्यानुसार तू आमचे हाल हाल करू शकते. तुमचे हाल हाल करणार आहे, आमचे नार आहे. तुम्हाला हसविणार, खेळविणार, रडविणार प्रश्न तुझा आहे. आणि शेवटी तुमची शिरकमाला धडव बसून वेगळी करणार. ठीक आहे. तो दांडगा कडे लागतो. ए दांडग्या, तू फार गरोक्तीला फुगून गेला आहेस. तेव्हा यावेळी सांग शौरी, सांग. मी सांगेन त्याप्रमाणे वागायला हवं. अगं आम्ही बंदिवान आणखी काय करणार? होय ना? सांगशील ते ऐकू आम्ही. हे वृषके, काय सांगायचंय? तू पाणी आणलं पाहिजे. मला जेवढा लागेल तेवढं पाणी आणलं पाहिजे. ठीक आहे, आणून. ए लामाताच्या बाहुल्या, ए अर्जुना, तू माझी लुगडी धुतली पाहिजे. अगं त्यात वाईट काय? होय ना? अगं तुझी लुगडी धुतली काय आणि आईची लुगडी धुतली काय? मला वाईट वाटत नाही. आणि दांडग्या, हे भीमाच्या नातवा, तू ना लाकडं फोडली पाहिजे. जशी आपली आज्ञा. होय ना? मी जी कामं आपल्यावर संपवलेली आहे योग्यरित्या पार पाडावी. ठीक आहे. नसेल लक्षात ठेवा, हा बटाई धारेदार फरसू आपला. तू सांगितलेली प्रत्येक काम आम्ही निमूटपणे करणार, कोणी कसूर करणार नाही. याच्यात काही दगाबटका झाला मुळीच होणार. लक्षात ठेवा.
काका. तिनं नेमून दिलेली कामं प्रत्येकानं मुकाट्यानं केली पाहिजे, नाही तर तिचा रोष आमच्यावर अधिक वाढेल आणि अधिक छळ करील ती आमचा. लाकडं फोड, तुला पाणी भरलं पाहिजे. बरेन मी काका. मी तुझी लुगडी धुईन, कुणी वाईट वाटून घेऊ नका. चला या. चला काका, वेळ नकोय. थांब पाठवा, निराश होऊ नका. शौरीनं तुमच्या बाबतीत केलेला अन्याय मी जाणतोय, पण हे जे सारं काही तिनं केलंय, हो प्रत्येकाला तुम्हाला नेमून जी कामं दिली, हा देवा, हे तिच्या जीवनातलं एक दुश्चिन्ह आहे. खरंच आहे. चिंतात राहू नका. चला, तुमच्या संरक्षणार्थ मी आहे. आता आम्हाला कुणाची भीती नाही. वा, कोण शौरी? काया, कप्त्या, जरूर मी काळा आहे. चोरा. बरोबर आहे. अरे पांडवाच्या श्रीहरी, हे पांडवाच्या हरी. हा, ओळखते मला का? सर्वांचा धरी. हम्म. पण शौरी, आवेशाच्या भरात तू बोलून गेली. वेडे वाकडे शब्द तुझ्या मुखावाटे बाहेर पडले. जशी वृत्ती तसं त्याला फळ मिळतं. यात तुझा दोष या विश्वाचा देव आहेस तू. हा हा, पांडवाला मी बंदिस्त केलं. फक्त मी केले. कुठं गेले ते? त्यांची मुक्तता मी केली. कशासाठी? माझे भक्त आहे. हे भक्त कृष्णा, बेदावली मी माझ्या कंठी धारण केली, ती भक्तांच्या रक्षणासाठी. भक्त जर संकटात असेल आणि त्यानं जर हाक दिली असेल तर त्या भक्ताच्या रक्षणाचं जाणं हे माझं काम आहे. त्या भक्ताने माझ्या पोटच्या पोराचा घात केलेला आहे आणि त्याचा सूड म्हणून या वेळच्या ठिकाणी त्याला बंदिस्त केलं असताना, नाही शौरी, हे कृष्णा, इथं त्याला तू मुक्त केलं. ज्या युद्धात तुझा भीषण संपलाय, 3 मानाची प्रतिज्ञा, पण शेवटच्या क्षणी राहिली ती बेंगवर्णाची गदा. त्या गदेनं इतरत्र मनुष्य प्राण्याची हानी होऊ नये याच्यासाठी दोघांनाही सूचित मी केलं. शेवटी तुझा बाळ हठनिग्रही ठरला. सर्व सूचना दिली गेली ती सर्व सैनिकांना, पण तुझा बाळ ऐकण्यासाठी तयार झाला नाही. 4था बाण मी घेणार नाही ही त्याची घनघोर प्रतिज्ञा. यातच तुझा बाळ या जगाच्या नाही देवा, नाही. हा, मी सांगतोय ते खरं आहे. हे श्रीहरी नारायण या विश्वाचा देव म्हणतोय, हा, पण त्या ठिकाणी तू होतास. खरं खोटं तू जाणतो आहेस, अगदी खरं जाणतोय. खोटं तू ओळखतोय. आणि म्हणूनच असा असला देवा, जे काय तिथं तू घडून आणलं ते माझ्या फक्त बाळाला मारण्यासाठी आणलेलं आहे. शौरी, याच्यातच तुझं हृदय भीषण संपलाय, पण पांडवावरही त्यानं मात केली. विजयी खरा तो ठरलाय. या देवाच्या हातून त्याला योग्य स्थान मिळालंय. एका बकासुराचा पुत्र असून सुद्धा अधर्मानं वागला नाही, अत्याचारानं वागला नाही, त्याला मोक्षाचं स्थान प्राप्त झालंय. याच्यासाठी हा जो धरलायस तो विवेक सोड आणि सद्मार्गाने वागण्याचा प्रयत्न कर. भगवंता, सद्मार्गाला साथ द्यायला आणि पोटच्या पोराच्या मरणाच्या संवारास्तव हाती धारे धार तारणी घेऊन पांडवाशी मी संघर्ष खेळते आहे. आणि त्याच्या जर का मला मरण आलं असेल तर ते मी माझ्या भाग्याचा समजे. पोटच्या पोरासाठी आणि नवऱ्याच्या संवारासाठी शौरीनं धडा दिली द्या मग देवीला. जशी तुझी इच्छा. यावेळा गोपाळ कृष्ण इथपर्यंत आलाय तो कशासाठी असेल तर भक्त रक्षणासाठी आलाय. भक्तांची मुक्तता केली आणि याच्या पुढे जर शौरीला कोणते हर प्रयत्न करायचे असतील तर त्याला प्रतिकार करण्यासाठी हा दयेचा देव गोपाळ कृष्ण सुसज्ज आहे इथं. मग ज्या हट्टाहाला, ज्या इच्छेनं आणि ज्या जिथीनं यावेळी संघर्ष चाललेला आहे, हे विश्वाचा नारायणा, हे केशवा, हे माधवा, हे मुकुंदा, हे मुरारी, यही शौरी तुझ्याशी संघर्ष मग करणार असं आहे. असेल तर बोलण्यापेक्षा सर्व काही कृतीनं आचरणात आणण्याचं सामर्थ्य या गोपाळ कृष्णाच्या अंगी आहे. होऊ दे तुझ्या माझ्या सर्वस्व सामर्थ्याची तुलना. दिसली ही माता, दिसली ही समरी वीरहित, नेत सकल रणवीर रणासी, शिकवित भक्ता ही जणू लीला भीषण युद्ध कलेसी. माता
दिसली ही माता दिसली ही समरी विरहित देत सकल रणवी या नृपुरांचा आवाज ही जागा नव्हे. जा, उगाच जीव धोक्यात घालू नको. जा. जीवदान स्वीकारलं असतं, पण मी तिथं निराधार आहे. निराधार? या जगात माझं कुणी नाही हो. त्या जगात तुझं कोणी नाही? कुणी नाहीये. काय आपलं नाव? व्यक्ती एक, पण नावं अनेक आहेत. व्यक्ती एक, हो, नाव अनेक. अनेक. मी म्हणतोय मला नाव अनेक. आश्चर्य आहे. काय आपली नावं? कुणी म्हणतात सुंदरी, हा हा. कुणी म्हणतात रूप सुंदरी, वा वा. कुणी म्हणतात आपण रूपवान आहात, सुंदर आहात म्हणून अनेक शब्दांना आपल्याला संबोधलं जातंय. कुणी म्हणतात यात त्यांचा दोष नाही. मनमोहन. वा वा. मन मोहून टाकणारे म्हणून आपल्याला मनमोहनी म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत येणं आधार शोधते. आधार? आधार काठीचा नाही तर तो तर क्षणापुरता. मग कशाचा आधार हवाय? आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्ही मला आधार द्या. मी आपल्याला आधार द्यावा? आणि तो कोणत्या स्वरूपात? तुम्ही माझ्या सौभाग्याचे. हो, जागा चुकलात तुम्ही. चुकले. हा, कारण 16,000 अष्टनायिका एवढ्या माझ्या बायका आणि त्यात आणखी तुझी भर. अहो, मनावर घेतलं तर काय अशक्य आहे? म्हणजे तुमची इच्छा आहे. माझी तर इच्छा आहे. आणि यावेळी इथपर्यंत आला त्या आशेनं. आशा ना. आशेचा किरण जर आपल्या जीवनातला संपला असेल, आपल्याला वाईट वाटणार आहे. ठीक आहे. मग असं जर तुमचं मत असेल तर तुमच्या इच्छा पूर्ततेसाठी हा गोपाल कृष्ण तुम्हाला हात देण्यासाठी तयार आहे. तुमची इच्छा मी पूर्ण करेन. वाटलं होतं. ज्या इच्छानं, ज्या अपेक्षानं माझ्याकडे तुम्ही पाहतात, आतापर्यंत ती इच्छा मी प्रत्येकाने तुमची पूर्ण करेन. माझी इच्छा अपुरी ठेवली. हा हा. पण तुम्हीच माझ्या मतात सहमत झाला. जरूर तुझी इच्छा पूर्ण करेन. आता इथं आम्हा दोघांशिवाय कुणी नाही. काय सांगायचंय? मी रागिणी, तुम्ही अनुराग. हा हा. आपल्या सहवासानं असं वाटू लागलं, बोला ना. इथला हा सहवास तोही नवा नवा वाटू लागलाय. हा सहवास नवा नवा वाटतोय. हा वासही नवा. हा वासही नवा. मीही नवी, तूही नवी. तुम्हीही नवे. हम्म. मी रागिणी, तुम्ही अनुराग. मी तुम्ही अनुराग. सजना, अगं का होणार नाही? सांग सजना, मुशीलता. सांग सजना, मुशीलता. अगं होईल ना. तुम्ही अनुराग, सांग सजना, सांग सजना, मुशीलता. हा हा. सांग सजना, मुशीलता. शाबास. भाविना है उदासवाद. हे सर्व काही उदास वाटतंय. उदासवाद. अवती भवती. हा. जग सगळे अवती भवती. भवन जग. हा. तरी साधना मुशीलता. अगं होईल ना. तरी साधना मुशीलता.
भवती भवती सगळे भवती भवती तरी साजन मुशुका तरी साजन मुशुका वा वा वाघ सुंदरी होईल ना अगं पूर्णपणे होईल तुझ्या इच्छेसाठी हे कृष्णा, हे पांडवाच्या परमेश्वरा, ती कुठं गेली ती हा देवा काही क्षण का असेना पण या शौरीनं तुला सुद्धा फसविलं. मला फसविलं हो, असं फसविलं. असं काय केलंय ती ही आणि ही ती. शबास देवा पांडवाच्या रक्षणासाठी अशात्रीला नाटक करशील काय, पण मी पहा कसं नाटक रंगविलं ते. वा वा आणि यासाठी पांडवाचा कैवारी भरविणारा दे त्या देवाला या इथे शौरी अगं पांडव फसले असतील पण हा गोपाल कृष्ण फसणारा नव्हे. हे नटनाटकी देवा, हा हे कृष्णा, अनेकांना ज्यानं फसविलंय हा त्या गोपाल कृष्णाला जर फसविण्याचा प्रयत्न करीत असशील तर शेवटी मरण तुझं ठरलेलं आहे एवढं मात्र लक्षात ठेव. आणि माझं मरण हे कृष्णा पांडवाचा देव म्हणतो आहे आणि हा म्हणता कधीच पळून गेला. पण कुठं जाशील देवा? हो, जीव अगदी कासावी झालेला आहे. थोडी विश्रांती घ्यावी आणि तनंतर याला धडा शिकवावा. शौरी शस्त्र मी मागितलं याला कारण आहे नियम बाह्य कुठल्याही देवतेला वागता येत नाही. तुझं मरण ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या हातून आहे त्याला बोलवणं महत्वाचं आहे. कारण नियतीच्या दरबारात असणारा न्याय मग देव असो दानव असो मानव असो कुणीही असू दे त्याला खोडण्याचा अधिकार नाही. आणि याच्यासाठी साष्टांग नमस्कार. माझा आशीर्वाद आहे. या एकांतस्थळी याला कारण आहे असं कोणतं कारण देवा? आज माझे भक्त संकटात आहे. तुझे बघता आज भीषणाची आई हा शौरी हा तिला त्यांना बंधन केलं. बंधन मुक्तही मी त्यांना केले. हा पण अश्व अजूनही तिच्या सानिध्यात आहे. आणि तो मिळावा याच्यासाठी याच्यासाठी आटोकाट प्रयत्न चालले. मग पण शौरीचं मरण कसं आहे हा हे मी जाणतोय. म्हणून नियमबाह्य मला वागता येत नाही याचा विचार करीत असताना ज्याला मी युगायुगी अवतार घेतल्याच्या नंतर हा योग्य वेळी मला तुझं सहाय्य हवंय म्हणून मी सुचलंय. ती व्यक्ती समोर माझ्या हे हजर आहे. भगवान ज्याच्या वेळेस तो अवतार घेतलायस हा हा त्याच्या अवतारात मी तुला जरूर सहाय्य करेल हे शब्द माझ्या मुखात निघाले. मग नारदा वेळ न लावता याच्यासाठी मी काय मी जिथं तुला जाण्यासाठी सांगेन अगदी देवा तिथपर्यंत जाणं महत्वाचं. आनंदाने हा बर असं जर असेल तर भगवान तुमची कृपा दृष्टी जा. असो निघालो माझ्याकडे. त्याला इथपर्यंत घेऊन ये. नारायण नारायण वा नारद तर गेलाय. हो या शौरी कोणत्या तऱ्हेनं अश्वबंधन करून ठेवते हे मला प्रत्यक्षाने जाता पाहायचे. राम स्मरावा राम सगोरी राम स्मरावा राम सगोरी राम स्मरावा राम मंगलदायक राम प्रभूते मंगलदायक राम प्रभूते मंगलदायक राम प्रभूते मंगलदायक राम प्रभूते राम स्मरावा राम सदोदित राम स्मरावा राम सदोदित राम स्मरावा राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
राम स्मरावा राम सदोदित राम स्मरावा राम मंगलदायक राम प्रभु जय मंगलदायक राम प्रभु जय मंगलदायक राम प्रभु जय मंगलदायक राम प्रभु जय राम स्मरावा राम सदोदित राम स्मरावा राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ हे प्रभो हे राघवा हे सीतापते सुंदरा तुझ्यासाठी माझा आत्मा तळमळतोय तुझ्यासाठी माझा आत्मा तडफडतोय ज्या माझ्या अंजनी मातेला मला जन्म दिला सर्व देवतांची शशीने व्याकुळ झालो देवा जठराग्नी तप्त झाला त्याच वेळी मी माझ्या मातेला प्रश्न केला सांग आई माझी शुद्धा शांत कशी होणार माझी माता म्हणाली जा बाळ वृक्षावर परिपक्व झालेली फळ कळंकित कर आणि तुझी तृषा सुद्धा शांत कर मग देवा एका क्षणात पूर्व दिशेला एक परिपक्व झालेलं फळ माझ्या दृष्टिगोचर झालं क्षणाचाही विलंब नव्हता एका क्षणात आकाशात उड्डाण केलं ते फळ गळंकित करणार एवढ्यात तेव्हा कसला तरी आघात झाला आणि एका खोल तरी मी मृच्छित पडलो हे भगवंत त्या क्षणाला माझे पिताजी वायुदेव तिथे आले 33 कोटी देव आले आणि त्या क्षणी मला जिवंत केला मला एवढा सगळ्याचा चिरंजीव केला सर्व देवाने औष रूपानं शक्ती देऊ ज्या देवेंद्रानं सूर्याला गळकीत करणार एवढ्या वज्र फेकिलं त्या देवेंद्राच्या वज्राचं महत्व आणि माझ्या हनोटीचं महत्व राखण्यासाठी ज्या वज्राचा आघात माझ्या हनोटीवर झाला म्हणून या मारुतुरायाला हनुमान वज्र दे हनुमान या थोर संज्ञेला पात्र झालं पण हो देवा त्या क्षणापासून हे भगवंत तुझ्या नामाचा मला ध्यास लागला माझ्या आईला तोच प्रश्न पुन्हा केला सांग आई माझा देव कोण माझा गुरु कोण त्या क्षणाला मच्छमाता म्हणाली जा बाळ जो तुझ्याजवळ यज्ञ पवित्र आणि गुप्त कोपी लावून घेईल तो तुझा देव देवा या वृक्षावर उड्या मारत असताना पंपा सरोवराच्या ठिकाणी एका वृक्षाच्या बुद्धाखाली ऋष्यावस्थेत नसणाऱ्या देवा तुझं दर्शन घडलं रे बंधूच्या मृदुवाटीवर गाढ विजरा खेळ असताना देवा मी माकड चेष्टा केली वृक्षाची एक फांदी तुझ्या अंगावर फेकली पण देवा सौमित्रानं माझ्या अनुरोधाला बाण रोखला त्या क्षणाला माझा सखा हनुमंत ती पहा त्याच्यावर गुप्त कौपिन यज्ञ पवित्र आहे भगवंता त्या क्षणाला वृक्षावरून खाली उतरलो रे रामाचा दास झालो रावणाच्या लंकेचे कोळसे केले रामराज्य प्रस्थापित केलं आणि देवा 8व्या अवतारात तू युक्त झाला तेव्हा या सेतुबंध रामेश्वरी मला ठेवलाय पण तुझ्या नावाशिवाय मला एक क्षणही सुनाय पण काही क्षण तुझ्या रामनामात दृढ राहतही हे प्रभो सदैव तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या सदैव तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी हे राम पुरुषोत्तम नरहरे सीतापते सुंदरा लागो ध्यान तुझे सदैव मजला सीतापते सुंदरा जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम जय हा राम नामात चालले म्हणजे राम नामानं त्याला वंचित केला पाहिजे म्हणून रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित
पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव श्याम रघुपती राघव राजा राम कोण नारदा नारायण नारायण जय जय रघुवीर समर्थ नारायण जय जय रघुवीर समर्थ नारायण ये नारदा ये हे नवरे. माझा प्रभू नारायण नारदा नारदा आता कसं वाटत वाटलं चांगलं वाटलं पाणी आणू रे पाजलास पुढे नारायण नारदा हा ही माझी प्रेमाची भेट तुझी प्रेमाची होय. भेट पण माझी जमाची गाठ नारदा तू इथं आलास हा. तुला घरून आलो माझ्यासारखा तूही ब्रह्मचारी आणि म्हणून तडे करू असं वाटलं चटकन जावं आणि चटकन चटकन पाया पडतो आता भेटू नकोस नारदा. इकडे आता भेटत नाही म्हणता मला सांग या राम नामा तू तद्रूप झालाय होय मग ज्या देवाच्या भक्तीत तद्रूप झाला त्या देवावर जर संकट आलं तर तू काय नारदा, कुणाला संकट? माझा गावात संकट विचारतोय लक्षात ठेव फार मारी आशीर्वाद कुणाला आशीर्वाद देतोय तुला देतोय रे तसं नाही म्हणत. ए! काय धरलेस म्हणून तसं नाही म्हणत माझ्या प्रभाव संकटाने व्यक्ती विश्वास नाही आणि समजा आली काय? असेल शिल्लक एवढा नाही, फार मारल्याशिवाय नाही. तुझ्या प्रभूनं भक्ताच्या सुखासाठी 8वा अवतार घेतलाय होय आणि या 8व्या अवतारात जे भक्त त्याचे आहेत त्या भक्तावर संकट आलं त्या देवावर कृष्ण नावाला माझा देव नटलाय हा. तेव्हा काय झालं त्या म्हणाला तुझ्या कृष्ण देवावर संकट आले कुणी आणलंय एका शौरीनं मग नारदा सदर असेल दाखव या क्षणाला कुठे बसवेल. काय करायचं प्राणात चाल सर्व काही नाही. नारायण हे माझ्या नारायण नारायण पांडवाला पराभूत केलं. पांडवाचा ताता श्रीहरी तोही पळाला. बस मला सारखं झालं. पाहूया तर खरं वेळ पाहून संधी येईल, संधी पाहून काळ येईल. अड्डा पांडवाचा मी घात करी, पांडवाचा मी घात करी. कोण प्रभू हे राघवा साष्टांग नमस्कार वा माझा आशीर्वाद. या भक्ताला हे आणलंय बघ. तुझ्या इच्छेसाठी माझं आगमन इथपर्यंत झालंय या. कुठे हे पहा. देवा या निद्राधीन असणाऱ्या व्यक्तीवर केव्हा शस्त्राचा प्रहार करायचा नसतो होय रे होय हे नारदा. शास्त्र तुला माहित आहे ना तरी बरं या. पण देवा हिला जागृत करणं महत्वाचं आहे. हिला जागृतावस्था देणं महत्वाचं आहे. पाहता काय हिला उठवा. आता हे शौरी शौरी देव पळालेला नाही. पहा तुझं मरण कुठं आहे. हे शौरी वारे माझ्या प्रभूच्या या भक्ताची मुक्ता करते तुला नाही सांग. नाहीपेक्षा एकाच करायचा ज्या महत्वाकांक्षेला ज्या इच्छेला ज्या पांडवाला बंदिस्त केलं ते कशासाठी? कशा करता एक तर पांडवासी मारे नसेल, एक तर पांडवाला मारे नसेल तर माझा देव झाला तरी मग ही समाजाचा माझी बोलायचा एकादशीचा तुझा मरण तुझ्या जवळपास आणून देण्यासाठी हा वैष्णव हरवाला पाऊल तयार आहे. अरे कृष्ण, शेवटी मला मारण्यासाठी एवढे तुला साहस करावे लागले. चाल. अरे शब्दही बोलत आहोत. हिंमत असेल तर माझा देवा वारे पांडवानो, माझा देवा सुखाचे सोंगल दाखविसी दुखाचे
दिवाल काले मैघटा हनुमंता, शेवटी वाईटातून चांगल्याची निर्मिती झाली. पार्था, हा देवा, याच्या पुढे तुझं पुढील कर्तव्य तुला उज्ज्वल करायचंय. सत्य आहे देवा. हे भगवंता, तुझ्या इच्छेसाठी माझा पुच्छा करवी या शौरीचा मी घात हा केला. हा, निराश होऊ नकोस. हा, अरे पुच्छ म्हणजे स्त्रीचा अंश आहे. होय. तुझ्या हातून जे सर्व काही घडलंय, तू म्हणजे कोणी सामान्य नव्हे. जा. देवा, याचा सर्वस्व शेवट करणं महत्वाचं आहे. आणि तुझ्या कृपेनं हे पांडवाचं धर्म कार्य हाती घेतलंय ते अविरतपणे पूर्ण मला करता येईल यात संशयच नाही देवा. तुझा भक्त मंगलाचा आशीर्वाद माझ्या माझा पाठीशी आशीर्वाद आहे. तेव्हा शेवटी वाईटातून चांगलं निर्माण झालं गेलं हा, म्हणून त्या विराट स्वरूप धन्य अंजलीचा हा सूत धन्य अंजली